श्रीराम. कॅन्सर चिकित्सा. कॅन्सरच्या चिकित्सेमध्ये सुद्धा दोन प्रकारचे दृष्टिकोन सापडतात. एक तर कॅन्सर हा आधुनिक वैद्यकात वर्णन केलेला आजार असल्यामुळे त्या संबंधीचं ज्ञान आणि आयुर्वेदाचं ज्ञान यांच्या एकत्रीकरणातून काही दृष्टिकोन मांडता येतात. केवळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करूनही कॅन्सरची चिकित्सा करता येऊ शकते. हा भाग जास्त तार्किक आहे, पण विकृत पेशींची अमर्याद वाढ याचा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शुक्र आणि ओज यांची दृष्टी म्हणून विचार करता येतो. त्याला धरून औषधी योजना, आहार विहारादी योजना करता येते. अशी आधुनिक विज्ञानाची काही अंशाने जोड घेऊन त्याला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये बसवून किंवा त्याचा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करून उपाययोजना केली जाऊ शकते. हा एक समन्वित दृष्टिकोन आहे. पण खऱ्या अर्थाने आयुर्वेदीय चिकित्सेसाठी आयुर्वेदीय निदानाचीच आवश्यकता आहे. निदान पंचकाचा म्हणजे हेतू किंवा कारण, पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि संप्राप्ती यांचा साकल्याने विचार करून प्रत्येक रुग्णामध्ये योग्य मार्ग ठरवणं असं आयुर्वेदीय चिकित्सकासाठी आवश्यक राहतं. आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये अनेक प्रकाराने चिकित्सा केली जाऊ शकते. व्याधी एक, व्याधी प्रत्यनीक चिकित्सा. जी चिकित्सा साक्षात रोगाच्या विरोधी काम करते ती व्याधी प्रत्यनीक चिकित्सा होय. विशेषतः कॅन्सर हा अकाली यातनामय मृत्यू देणारी व्याधी होय. म्हणूनच ज्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं अशी रसायन चिकित्सा ही कॅन्सरसाठीची प्रधान चिकित्सा होय. म्हणजे एका अर्थाने रोगाच्या स्वरूपावरूनच रोगाला काय चिकित्सा करायला हवी याचं मार्गदर्शक सूत्र मिळतं. रसायन करण्यापूर्वी पंचकर्म केली जावीत असा शास्त्राचा निर्देश आहे. पण कॅन्सरचे रुग्ण बहुधा इतक्या पुढच्या अवस्थेतील येतात आणि त्यांची शक्ती एवढी क्षीण झालेली असते की त्यांच्यामध्ये पंचकर्म करणं फारसं शक्य नसतं. दूध आणि तूप यांचं सातत्याने सेवन हे रसायन करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ह्या सूत्राचा आधार घेऊन कैलासवासी गुरुवर्य कोल्हटकर सरांनी माझ्या पहिल्या रुग्णाला नुसत्या दुधावर ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्याला कल्पनातीत यश आल्यावर तो प्रकार मी पुढच्या अनेक रुग्णांमध्ये वापरला. याच्याविषयी स्वतंत्र प्रकरण पुढे लिहिलेलं आहे. केवळ दुग्धाहार ही एक रसायन चिकित्सा म्हणून आयुर्वेदानुसार कॅन्सरची चिकित्सा होते. त्याच्या जोडीला हिरक भस्म, च्यवनप्राश, वर्धमान पिंपली रसायन अशी अनेक औषधं वैद्य आपल्या ज्ञान आणि अनुभवानुसार वापरू शकतो. रसायन चिकित्सा ही कॅन्सरला रोगाच्या विरोधी असणारी चिकित्सा आहे. इथे असा एक प्रश्न निर्माण होतो की कॅन्सर केवळ स्थानिक आजार आहे का सार्वदेहिक आजार आहे का दोन्ही प्रकारचा आहे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये शस्त्रकर्माद्वारे स्तन काढून टाकले आणि त्यानंतर केमोथेरपी, रेडिएशन आवश्यकतेनुसार दिली. पुढे रुग्ण 10-15 वर्षे रोगविरहित राहिला. त्याच्यावरून हा स्थानिकच आजार होता, इतर कुठे त्याचा प्रसार नव्हता असं अनुमान निघतं. पण बऱ्याच वेळेला तो अन्यत्रही पसरणारा असतो. मॅलिग्नंट मेलनोमा असा तिळाचा कॅन्सर असणारा रुग्ण माझ्याकडे चिकित्सेकरिता आला. त्याला जेव्हा पहिला तीळ वाढायला लागला तेव्हा बायोप्सी करून हा कॅन्सर आहे असं कळलं. शस्त्रकर्माद्वारे तो काढून टाकला. मग दुसरा वाढला, तो काढला, तिसरा वाढला, तो काढला, असे 5 तीळ काढेपर्यंत काही त्रास झाला नाही. पण 6वा तीळ काढला आणि संपूर्ण शरीरभर रोग पसरला आणि सुमारे 300च्या वर गाठी शरीरात निर्माण झाल्या. त्यातला एक तीळ वाढून नारळा एवढा मोठा झाला होता. त्यातून स्त्राव येत होता, दुर्गंध होता, तीव्र वेदना होत्या. दर 4 तासाने रुग्णाला वेदनाशामक गोळी घ्यायला लागायची. अशा अवस्थेत रुग्ण माझ्याकडे आला. तेव्हा औषधोपचाराने त्याच्या गोळ्या कमी करता आल्या. दिवसाला 6 गोळ्या लागत होत्या,
ते एका गोळीवरती थांबलं. रुग्ण ह्याही अवस्थेमध्ये 6 महिने जगला. पण यातून असं स्पष्ट होतं की जरी तीळ कुठल्या तरी एका स्थानी निर्माण होत असले तरी दृष्टी ही सार्वदेहिक आहे. रोग सर्व शरीरभर पसरलेला आहे. म्हणून तात्पुरती मलमपट्टी करून किंवा विशिष्ट भागातला तीळ काढून त्यातून काही निष्पन्न होत नाही. अशा प्रकारे काही रुग्णांमध्ये रोग सर्व शरीरामध्ये असतो, पण त्याची व्यक्तता एकाच ठिकाणी कुठेतरी असते. सर्वसामान्यपणे रोग जेव्हा बळावत जातो तेव्हा दुसऱ्या स्थानात पण त्याचा प्रसार होत राहतो. एकंदरीत विचार करता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कदाचित रोग स्थानिक असू शकतो किंवा सार्वदेहिकही असू शकतो. स्थानिक असलेला रोग पुढे पसरू शकतो आणि सार्वदेहिक रोगाला तर सार्वदेहिक चिकित्साच अपेक्षित राहते. म्हणून या सर्व गोष्टी ध्यानामध्ये घेऊन जेवढं महत्त्व स्थानिक उपचारांना आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व सार्वदेहिक उपचाराला आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे. आधुनिक वैद्यकाचा दृष्टिकोन हा स्थानिक पातळीवरती रोगाचा नायनाट करणं अशा स्वरूपाचा आहे. शस्त्रकर्म आणि रेडिएशनद्वारे स्थानिक उपचार केले जातात, पण केमोथेरपी ही सार्वदेहिक पातळीवर काम करणारी अशी आहे आणि मग त्याचे नको त्या ठिकाणी औषध पोहोचल्यामुळे विषारी परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रतिकारक क्षमता ढासळते आणि पुन्हा रोगाला निमंत्रण मिळत राहतं. याला सार्वदेहिक स्तरावरती रसायन चिकित्सा करणं, पंचकर्म करणं हीच खरं तर उत्तरं राहतात. म्हणून स्थानिक गाठ काढून टाकली म्हणून सर्व काही ठीकठाक झालं अशा भ्रमामध्ये रुग्णाने राहू नये. सार्वदेहिक उपचार करत राहावे. 2. दोष प्रत्यनीक चिकित्सा. दोष हे कोणत्याही रोगाचे प्रधान कारण आहे. अर्थातच कॅन्सर हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे कोणते दोष वाढलेले आहेत हे लक्षात घेऊन त्याच्या विपरीत चिकित्सा करणे म्हणजे दोष प्रत्यनीक चिकित्सा करणे होय. सर्वसामान्यपणे ही सन्निपातिक अवस्था वात किंवा वातपित्त यांचे प्राधान्य असते. त्याला धरून दोषांना विपरीत अशी चिकित्सा करणे कॅन्सरमध्ये अपेक्षित राहते. 3. दुष्य प्रत्यनीक चिकित्सा. 7 धातू आणि 3 मल दोषांकडून बिघडले जाणारे असल्यामुळे त्यांना दुष्य अशी संज्ञा आहे. कॅन्सर हा मुळात धातूंमधला आजार आहे. कारणांवरून, लक्षणांवरून किंवा अवयवांवरून दुष्याचा निश्चय करून त्यानुसार विशिष्ट चिकित्सा आयुर्वेदानुसार करता येते. कोल्हटकर सर आणि माझ्या चिकित्सेमध्ये हे वैशिष्ट्य आहे. याचा आयुर्वेदीय वैद्यांमध्ये प्रसार व्हावा म्हणून मी निरामय आयुर्वेद अकॅडमीची स्थापना करून त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करतो आहे. तर दुष्य प्रत्यनीक चिकित्सा हे यातलं आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. हेतू प्रत्यनीक चिकित्सा याचा अर्थ कारणांच्या विरोधी दिली जाणारी चिकित्सा. जर तंबाखू हे रोगाचं प्रधान कारण असेल तर तंबाखू मुळामध्ये विषारी द्रव्य आहे. त्यामध्ये उष्ण तीक्ष्ण असे गुण आहेत. म्हणून निर्विष करणारे, शीत मृदू करणारे कोणते तरी द्रव्य जर तंबाखू हे कुठल्याही आजाराचे मूळ असेल तर त्यासाठी वापरणं गरजेचं आहे. या अर्थाने विष दूर करण्यासाठी म्हणून पंचकर्म चिकित्सा खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडते. विषघ्न चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये विस्ताराने वर्णन केली गेली आहे. त्याचाही इथे वापर करता येतो. याच पद्धतीने मानसिक कारणांमुळे जर कॅन्सर निर्माण झाला असेल तर समुपदेशन, शिरोधारा, अभ्यंग ही त्या ठिकाणी हेतुप्रत्यनिक चिकित्सा असते. कशा कारणाने रोग निर्माण होतो त्याच्या विपरीत अशा प्रकारच्या चिकित्सेने त्याला बरं करता येतं. हे त्याच्या मागचं महत्त्वाचं सूत्र आहे. केमोथेरपी, रेडिएशन यांनी जेव्हा रोग पुन्हा पुन्हा उद्भवतो तेव्हा याचेही परिणाम विषारी स्वरूपाचे आहेत. म्हणून मधल्या काळामध्ये पंचकर्म करणं, निर्विष करणारी औषधं देणं गरजेचं ठरतं. आपल्याला प्रतिकारक क्षमता टिकवून ठेवता येते किंवा पुन्हा वाढवता येते आणि मग रोगावरती नियंत्रण मिळवता येतं. म्हणून
केमोथेरपी चालू असताना मध्ये मध्ये किमान रसायन चिकित्सा दिली जाणं किंवा निर्विष करणारी चिकित्सा दिली जाणं अशी गोष्ट अपेक्षित असते. जर अयोग्य जीवनशैली हे कॅन्सर मागचं कारण असेल तर जीवनशैली सुधारणं हीच त्या ठिकाणी प्रत्यनिक चिकित्सा आहे. ती जी जर्मनीमधील तरुण मुलीची हकीकत मागे वर्णन केलेली आहे ती ह्या बाबतीत लक्षात घेण्यासारखी अशी आहे. केवळ जीवनशैलीतील बदलाने 2 वर्षे तिला केमोथेरपीची गरज पडली नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट ह्यात आढळली. 5. लक्षण प्रत्यनिक चिकित्सा. कॅन्सर रुग्णांमध्ये 3 प्रकारची लक्षणे आढळतात. 1. रोगांमध्ये निर्माण होणारी लक्षणे, ज्यामध्ये वेदना हे प्रधान लक्षण असतं. दुसरं, केमोथेरपी किंवा रेडिएशनच्या दुष्परिणामामुळे होणारी केस गळणं, मळमळ, उलटी अशी लक्षणं. आणि तिसरं म्हणजे मानसिक विषादामुळे किंवा ताणतणावामुळे नैराश्य किंवा झोप न लागणं, भूक न लागणं अशा प्रकारची लक्षणं. या सर्व लक्षणांचा एकत्रित विचार करून निदान तात्पुरतं बरं वाटेल अशा प्रकारची चिकित्सा करणं असं कॅन्सर रुग्णांमध्ये आवश्यक राहतं. अर्थात ही पण खूप अवघड अशी गोष्ट आहे. कॅन्सरच्या वेदना एवढ्या तीव्र असतात की मॉर्फाईनसारखी औषधंसुद्धा बऱ्याच वेळेला काम करत नाहीत असं दिसतं आणि म्हणून त्या ठिकाणी वैद्याची कसोटी लागते. अचूक निदान आणि अचूक योजना झाल्यास वेदनांपासून काही प्रमाणात तरी मुक्ती देता येते. मानसिक कारणाने रोग बळावत राहतो, म्हणून समुपदेशन वारंवार करत राहणं आवश्यक असतं. या ठिकाणी लक्षणांची जेव्हा चिकित्सा करायची आहे तेव्हा त्याच्या मागे असणारा मूळ रोग कोणता आहे यावरती खरं तर लक्षणांची चिकित्सा अवलंबून असते. मागे वर्णन केल्याप्रमाणे ग्रंथी, अर्बुद, गुल्म अशा प्रकारचे निदान कॅन्सर रुग्णांसाठी पूर्णतः उपयोगी पडू शकत नसल्यामुळे उपचाराला काही अर्थाने मर्यादा येते. तरीही दोष, दुष्य किंवा ग्रंथी, गुल्म इत्यादी रोगांचे असणारे साम्य काही प्रमाणात लक्षात घेऊन काही विशिष्ट औषधांची योजना त्या रुग्णामध्ये करता येते. त्याने काही प्रमाणामध्ये निश्चित उपयोग होतो. आयुर्वेदीय चिकित्सा सुरू करताना. आयुर्वेदीय चिकित्सा सुरू करायची हा निर्णय पुष्कळ प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची आवर्तने होऊन मगच प्रायः घेतला जातो. याचं महत्त्वाचं कारण असं की आधुनिक वैद्यक हे आता प्रस्थापित वैद्यक आहे, म्हणून कुठल्याही रोगासाठी त्यालाच प्रथम पसंतीचा मान प्राप्त झाला आहे. दुसरं असं की आधुनिक वैद्यकाचे सर्व विचार हे शालेय स्तरापर्यंत झिरपलेले आहेत. अगदी लहानपणापासूनच आमच्या मनाची जडणघडण ह्याच विचारातून झाली आहे. त्यामुळे अर्थातच पहिला मान आधुनिक वैद्यकालाच जातो. जेव्हा आधुनिक वैद्यकात करण्यासारखं काही राहत नाही तेव्हाच नाईलाज म्हणून पर्यायी म्हणवणाऱ्या वैद्यकाविषयी काहीतरी विचार सुरू होतो. जेव्हा या प्रकाराने लोक आयुर्वेदाकडे वळतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये असंख्य शंका कुशंका असतात. किंबहुना रुग्णाचे नातेवाईक, मित्रमंडळी ही देखील या शंकांमध्ये भर घालत असतात. जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा निरनिराळ्या लोकांकडून ह्या संदर्भातल्या उलटसुलट सूचना यायला लागतात. सर्वसामान्यपणे दुसऱ्या कोणाला या प्रकारच्या आजारात आयुर्वेदाच्या उपचाराने बरे वाटले आहे का याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होतो. अशा एखाद्या रुग्णाविषयीची हकीकत कळली की मग त्याला चिकित्सा देणाऱ्या वैद्याचा किंवा संस्थेचा शोध सुरू होतो. इंटरनेटच्या माध्यमातूनही माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो. मग रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक अशा वैद्य किंवा संस्थेपर्यंत पोहोचतात. पण जर अशा प्रकारची खात्रीलायक रुग्णाची हकीकत समजली नाही तर मात्र जे काय नाव पत्ते कळतात त्याच्याविषयी मनात साशंकता असते. अशा वेळेला रुग्णांच्या दृष्टीने हा एक जुगार असतो. फक्त आधुनिक वैद्यकामध्ये करण्यासारखे काही नाही आणि म्हणून आयुर्वेद प्रयत्न तरी करून पाहायला पाहिजे या कल्पनेने ते वैद्यांकडे येतात. या प्रकारामध्ये चिकित्सा सुरू झाली आणि त्याने सुधारणा होत असली तरी सुद्धा
शंकेची पाल मनात चुकचुकतच राहते. थोडं जरी बरं वाटेनासं झालं किंवा काही अन्य लक्षणे दिसू लागली तरी आपण काही चुकीचं तर करीत नाही ना, अशा प्रकारची भीती मनाला ग्रासते. त्यात नातेवाईक, मित्रमंडळी, नात्यातले डॉक्टर्स आपली मतं प्रसृत करतच असतात. त्याच्यामुळे रुग्णाची अवस्था किंवा त्याच्या नातेवाईकांची अवस्था संभ्रमित होते. इंटरनेटमधून मिळालेल्या माहितीच्या बाबतीत सुद्धा असाच गोंधळ होतो. या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहणे हा एक पुन्हा वेगळाच भाग राहतो आणि शेवटी पुन्हा कोणाला कशा प्रकारे बरं वाटलं आहे ह्या अनुभवावरून जाणं आणि तार्किकदृष्ट्या विचार करून मग योग्य निर्णय घेणं हेच अपेक्षित असतं. यासाठीच मी इतक्या काळपर्यंत आयुर्वेदाची चिकित्सा कशी तर्कसंगत आहे, आयुर्वेदाचे निदान कसे वेगळे आहे, त्याचा या रोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे याच्याविषयी सुसंगत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे या बाबतीतले जे अनुभव आहेत तेही मी निरनिराळ्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊन त्याविषयी दक्ष राहणं किंवा त्यापासून विचलित न होणं हे खरं तर रुग्णासाठी आवश्यक आहे. केवळ योग्य निर्णय घेतला गेला नाही आणि म्हणून पुढे दीर्घकाळ त्रास भोगावा लागला असं अनेक रुग्णांमध्ये प्रत्ययाला येतं. म्हणून योग्य निर्णयाची आवश्यकता सर्वतः आहे. माझ्या अनुभवानुसार अगदी पुढच्या अवस्थेत असलेल्या कॅन्सर रुग्णांना सुद्धा आयुर्वेदाच्या उपचाराने बरं वाटू शकतं. निदान त्यांचं जीवनमान सुसह्य होतं आणि आयुष्य काही प्रमाणामध्ये अजून वाढतं. पण खऱ्या अर्थाने संपूर्ण यशस्वीता ही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. विशेषतः मानसिक कारणांवरती अवलंबून आहे. अन्य कारणांनी आलेले सुद्धा विषाद किंवा नैराश्य रोगाला वाढविणारे ठरते. वास्तविक अशा ठिकाणी आयुर्वेदीय चिकित्सेच्या यशापयशाचा काही संबंध नसतो, पण लोक शेवटी अंतिमतः काय झालं, काय परिणाम प्राप्त झाले याकडेच बघतात. त्याचा एकंदर परिणाम आयुर्वेदाची चिकित्सा काही मर्यादेपर्यंतच उपयोगी पडते अशी धारणा होण्यामध्ये होतो. मग लोकांना पुन्हा आयुर्वेदीय चिकित्सेच्या यशस्वीतेविषयी शंका वाटू लागते. वास्तविक कॅन्सरची पाळंमुळं मागे वर्णन केल्याप्रमाणे खूप खोलवर रुजले गेलेली आहेत. आपल्याला एकंदर समाजालाच त्याच्याविषयी जागरूक करण्याची गरज आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कॅन्सर रुग्णांमध्ये यश प्राप्त करून घेणं हे खरं तर खूप अवघड आहे. सर्वांगीण चिकित्सा आयुर्वेदाच्या दृष्टीने केली गेली आणि सकारात्मक दृष्टिकोन रुग्ण, त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी ठेवला तरच संपूर्ण यशस्वीता शक्य असते. पण त्याकरता अर्थातच आयुर्वेदीय चिकित्सा जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढं बरं. संक्षेपतः क्रियायोगो निदान परिवर्जनम असे आयुर्वेदाचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. त्याचा अर्थ असा की चिकित्सा म्हणजे थोडक्यात काय तर रोगाची कारणं टाळणं, कारण समजून घेणं आणि टाळणं ह्याला खरे तर सर्वच वैद्यकामध्ये प्राधान्य असायला हवं. दुर्दैवाने आधुनिक वैद्यकामध्ये एकतर कारणं शोधली जात नाहीत किंवा त्या कारणाला अनुसरून चिकित्सा दिली जात नाही किंवा कारणं थांबवली जात नाहीत. आता इथे एक साधे उदाहरण घेऊ. समजा आपण एखादी दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरत आहोत आणि आपल्याला अपेक्षित असं त्याचं मायलेज पर लिटर असं मिळत नाही. म्हणजे 1 लिटरमध्ये जेवढी ती गाडी धावायला हवी त्यापेक्षा ती कमी धावते आहे. आपण वाहन मेकॅनिककडे घेऊन गेल्यानंतर तो असं बघण्याचा प्रयत्न करतो की जे काय इंधन घातलं जातंय ते योग्य प्रमाणावर आहे किंवा नाही, स्पार्क प्लग चोक झालेला आहे का, पॉइंट नीट सेट आहे अथवा नाही, चालविण्याची पद्धत कशी आहे, ॲव्हरेज सुधारण्यासाठी योग्य तो उपाय केला जातो. हा प्रकार रोगाच्या बाबतीतही आहे. कारणं शोधली जाणं, टाळली जाणं आणि त्या कारणांना अनुसरून चिकित्सा देणं अशी गोष्ट आवश्यक आहे. परंतु तंबाखूने कॅन्सर होणे अथवा मानसिक कारणांनी कॅन्सर होणे याचा आधुनिक वैद्यकाच्या चिकित्सेमध्ये विकृत पेशींचा केवळ नाश हाच उपाय चिकित्सा असल्यामुळे काही फरक पडत नाही.
किंबहुना तंबाखू किंवा मानसिक ताणतणाव यांच्या विरोधी असा काही करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दुसरं एक उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. आपण असंच वाहन चालवित आहोत आणि आपल्याला थांबायचं आहे, तर आपण काय करतो? सर्वसामान्य माणूस उत्तर देईल की आपण ब्रेक लावतो, पण वस्तुस्थिती तशी नसते. आपण पहिले ॲक्सिलरेटर कमी करतो, त्याच्यानंतर मग खालच्या गिअरमध्ये गाडी आणण्याचा प्रयत्न करतो, मग ब्रेक लावतो आणि गाडी थांबवतो. त्याचप्रमाणे कुठल्याही रोगाच्या संदर्भामध्ये आहे. जर आम्हाला रोगापासून मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा ज्या कारणाने रोग निर्माण झाला किंवा ज्या कारणाने वाढू लागला ती कारणं बंद करणं ही पहिली गोष्ट. आहाराची पद्धत, विचारांची पद्धत बदलणं म्हणजे खालचा गिअर टाकणं. साक्षात ब्रेक लावणं म्हणजे सर्वांगीण स्वरूपाची आयुर्वेदीय चिकित्सा करणं. जर हे उदाहरण नीटपणे समजून घेतलं तर रोगापासून मुक्तीसाठी आपल्याला काय काय करायला हवंय याची सुस्पष्ट कल्पना आपल्याला त्यामधून येते. म्हणून सर्व कारणं लक्षात घेऊन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, तर्कसंगत विचार करून मग आयुर्वेदाची चिकित्सा सुरू व्हायला हवी. गोंधळाचा भाग असा की लोक या प्रकाराने जाण्याच्या ऐवजी कोणाच्या तरी अनुभवाच्या आधाराने आयुर्वेदिक चिकित्सेचा प्रयत्न करतात. ते काहीतरी शास्त्र आहे ही संकल्पना लक्षात घेत नाहीत. किंबहुना अनेक कारणं एकत्रित येऊन अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने रोगाची निर्मिती होत असते. ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. पण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, अवस्था लक्षात घेऊन चिकित्सा करणं हे अतिशय गुंतागुंतीचं आणि तज्ञ वैद्याचं काम आहे. मी अशा प्रकारचे अनेक रुग्ण गेली कित्येक वर्ष हाताळतो आहे. पण मी एकटा किती समाजाला पुरा पडणार? समाजातली प्रचंड गरज लक्षात घेता ह्या प्रकारचे अनेक वैद्य निर्माण व्हायला पाहिजे असं दिसतं. आणि म्हणून मी सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफिशियन्सी ऑफ कॅन्सर, हार्ट डिसीज अँड डायबिटीस इन आयुर्वेद पर्स्पेक्टिव्ह अशा प्रकारचा आयुर्वेदीय पदवीधरांसाठी अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचं मूळ उद्दिष्टच ह्या प्रकारचे रुग्ण त्याला आयुर्वेदाच्या पद्धतीने चांगल्या प्रकाराने हाताळता यावेत अशा स्वरूपाचं आहे. माझं निदान आणि माझा या क्षेत्रातला अनुभव मी त्या शिकवण्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करतो. ही सर्व वैद्य मंडळी स्वतःचं निरामय आयुर्वेदिक होलिस्टिक मॅनेजमेंट सेंटर काढतील आणि याची माहिती तुम्हाला माझ्या वेबसाईटमध्ये मॅपिंग ऑफ सर्व्हिसेस या सदराखाली बघायला मिळेल. त्याच्या जोडीला योग शिक्षक, मसाजिस्ट, समुपदेशक यांची नावं सुद्धा ह्यात आहेत. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून जागतिक पातळीवर इंटरनेटच्या माध्यमातून कॅन्सरविषयी जागृती आणि मार्गदर्शनासाठी मी व्याख्यानं द्यायला सुरुवात करतोय, जेणेकरून विदेशामध्ये सुद्धा लोकांना काही प्रमाणात का होईना पण आयुर्वेदाच्या तत्वज्ञानाचा लाभ घेता येईल. निदान त्यांचे जीवनमान सुधारायला मदत होईल. श्रीराम.